सो अशा पद्धतीने ताटात याचे छोटे छोटे पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. एकदा मिश्रण गार झालं, पूर्णपणे गार झालं की परत त्याचे लाडू वळता येत नाहीत. सो त्यामुळे आपल्याला याचे छोटे छोटे असे पार्ट किंवा छोटे गोळे चमच्याच्या साहाय्याने असे तयार करून घ्यायचे आहेत. ताटाला मी तूप लावलेलं आहे. आणि हे थोडंसं आपण गार करून घेणार आहोत. सो हे मिश्रण हलकंसं गरम आहे तेव्हाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. थोडासा हाताला चटका बसेल पण काही हरकत नाही. मस्त टेस्टी आणि छान असं खायचं असेल तर थोडंसं चटका तर सहन करावाच लागेल. बहिणाबाईची कविता यावेळेस